जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. बरं, आजची PDF किती वाजता उपलब्ध होईल? तर आजची PDF ही संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026च्या रँकिंगमध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे? तर यंदाच्या या वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये आपला भारत 116व्या क्रमांकावर आहे. मित्रांनो, मागच्या वर्षी भारत याच रँकिंगमध्ये 118व्या स्थानावर होता व यंदा 2 स्थानांनी प्रगती करत भारत 147 देशांच्या यादीत 116व्या स्थानावर आला आहे. भारताला यात एकूण किती गुण देण्यात आलेत? तर भारताला यात 10 पैकी 4.53 गुण देण्यात आलेत. आणि या रिपोर्टमध्ये पहिलं स्थान कोणी पटकावलं? तर सलग 9व्या वर्षी फिनलँड या देशाने या रिपोर्टमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. हा इंडेक्स बनवण्यासाठी मुख्य 6 घटकांचा अभ्यास केला जातो व ते घटक कोणते? तर GDP, आयुर्मान, सामाजिक आधार, आयुष्याबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, औदार्य व भ्रष्टाचाराविषयीची धारणा या 6 घटकांचा अभ्यास करून हा निर्देशांक तयार केला जातो. यात आत्ताच पाहिल्यानुसार पहिल्या क्रमांकावर फिनलँड, दुसऱ्यावर आइसलँड, तिसऱ्यावर डेन्मार्क, चौथ्यावर कोस्टारिका, 5व्या क्रमांकावर स्वीडन, 6व्यावर नॉर्वे, 7व्यावर नेदरलँड, 8व्या क्रमांकावर इस्रायल, 9व्यावर लक्झेंबर्ग, 10व्यावर स्वित्झर्लंड, तर सर्वात शेवटी म्हणजेच 147व्या स्थानावर अफगाणिस्तान हा देश आहे. आपले जे शेजारी देश आहेत त्यांची रँकिंग सुद्धा यात पाहून घेऊया. यात चीन 65व्या स्थानावर, नेपाळ 99व्या स्थानावर, पाकिस्तान 104, म्यानमार 129, श्रीलंका 134, तर बांगलादेश यात 127व्या क्रमांकावर आहे. पुढील प्रश्न पहा. कोणत्या सेंट्रल बँकेला इनिशिएटिव्ह ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर हा जो इनिशिएटिव्ह ऑफ द इयर पुरस्कार आहे, या पुरस्काराने आपल्या RBIला सन्मानित करण्यात आलं. मित्रांनो, लंडन सेंट्रल बँकिंग पुरस्कार हे बँकिंग क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानले जातात व या पुरस्काराला बँकेचे ऑस्कर या नावानं देखील ओळखलं जातं व यातील इनिशिएटिव्ह ऑफ द इयर हा पुरस्कार आपल्या RBIला देण्यात आला. RBIला हा पुरस्कार त्यांच्या कोणत्या इनिशिएटिव्हला प्रेरित होऊन देण्यात आला? तर याआधी आपण पाहिलं होतं की RBIने डॉट बँकिंग हे डोमेन बँकांसाठी लॉन्च केलं होतं व अशी केंद्रीकृत डोमेन प्रणाली लागू करणारी RBI ही जगातील पहिली बँक ठरली होती व RBIच्या याच इनिशिएटिव्हमुळे RBIला हा 2026चा इनिशिएटिव्ह ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला आहे. RBIचं फुल फॉर्म नोट करून घ्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. याची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये झाली व याचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 मध्ये करण्यात आलं. याचं मुख्यालय मुंबई येथे आहे व RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर CD देशमुख हे RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. बरं, आता RBIचे 26वे गव्हर्नर कोण आहेत हे आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या नवीन अध्यक्षा साध्वी निरंजन ज्योती बनल्या आहेत. मित्रांनो, साध्वी निरंजन ज्योती या माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या असून त्या आता नॅशनल OBC आयोगाच्या अध्यक्ष म्हणून कार्य करतील. या आयोगामध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि भारत सरकारच्या सचिवांच्या दर्जाचे व वेतनाचे इतर 3 सदस्य असतात व या सर्वांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर राष्ट्रपतींद्वारे या सर्वांची नियुक्ती केली जाते. बरं, तुम्हाला हे माहीत आहे का, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा हा कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे देण्यात आला? तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला 102व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानिक दर्जा मिळाला आहे. आता पुढील नियुक्ती पहा. चीनमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता चीनमधील भारताचे पुढील राजदूत हे विक्रम दोराईस्वामी बनले आहेत. विक्रम दोराईस्वामी हे आधी UK मध्ये भारतीय उच्चायुक्त म्हणून कार्यरत होते व आता त्यांची नियुक्ती चीनमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून करण्यात आली. ते कोणाची जागा घेतील? तर विक्रम दोराईस्वामी हे प्रदीप कुमार रावत यांची जागा घेतील. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्या होत्या, त्या आपण एकदा रिवाईज करून घेऊया. दिल्लीचे नवे मुख्य निवडणूक अधिकारी हे अशोक कुमार बनलेत.
थायलंडमधील भारताचे राजदूत पुनीत अग्रवाल, गिफ्ट सिटीचे अध्यक्ष उदय कोटक, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे 74वे अध्यक्ष प्रसन्न कुमार, मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या नवीन सीईओ आशा शर्मा, नेदरलँडचे पहिले समलैंगिक पंतप्रधान रॉब जेटन, तर नीती आयोगाच्या अंतरिम मुख्य अधिकारी या निधी छिब्बर बनल्या आहेत. पुढील प्रश्न मित्रांनो, आता भारताच्या मर्चंडाईज ट्रेड निर्देशांकाच्या बेस इयरमध्ये बदल करण्यात आला आहे. याआधी 2012-13 हे बेस इयर होतं व आता ते बदलून कोणतं नवीन बेस वर्ष ठेवण्यात आलं हेच आपल्याला या प्रश्नात सांगायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच मर्चंडाईज ट्रेड निर्देशांकाचं नवीन बेस इयर हे 2022-23 हे आहे. याआधी आपण पाहिलं होतं भारत सरकारने व्यापार निर्देशांकासाठीचं आधार वर्ष सुद्धा बदललं आहे. आता व्यापार निर्देशांकासाठी आधार वर्ष हे 2022-23 आहे व ग्राहक किंमत निर्देशांकासाठीचं नवीन आधार वर्ष हे 2024 आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिटी युनियन बँकेचे नवीन ब्रँड अँबॅसिडर कोण बनले आहेत? तर आता सिटी युनियन बँकेचे नवीन ब्रँड अँबॅसिडर हे रवींद्र जडेजा बनले आहेत. रवींद्र जडेजा हे पुढील 2 वर्षासाठी या बँकेचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कार्य करतील. नेक्स्ट क्वेश्चन, न्यूयॉर्क शॉर्ट ॲनिमेशन फेस्टिवल 2026 मध्ये भारताच्या चॅमी चित्रपटाने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला. तर या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण हेच आपल्याला सांगायचं आहे. तर मित्रांनो, या चॅमी चित्रपटाचे दिग्दर्शक हे पार्थ सारथी महंत आहेत. मित्रांनो, हे पार्थ सारथी महंत हे गुवाहाटीचे पोलीस आयुक्त असून त्यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे व या चित्रपटासाठी त्यांना आता न्यूयॉर्क शॉर्ट ॲनिमेशन फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. पुढील प्रश्न, हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 नुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ठरलेत? तर आपल्याला माहीतच आहे जगातील आता सध्या सर्वात श्रीमंत व्यक्ती हे एलॉन मस्क आहेत. या नवीन लिस्टमधील माहितीनुसार एलॉन मस्क यांची संपत्ती ही $792 इतकी असून त्यांनी 6 वर्षात 5व्यांदा पहिलं स्थान पटकावलं आहे. बरं, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत? तर मुकेश अंबानी हे 109 अब्ज अमेरिकी डॉलर्स बरोबर भारतासहच आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. यंदाच्या या यादीत अभिनेता शाहरुख खान यांनी देखील स्थान पटकावलं. त्यांची संपत्ती किती आहे? तर $1.3 अब्ज इतकी त्यांची संपत्ती आहे. आणि मित्रांनो, या यादीत भारतातील 308 अब्जाधीशांचा समावेश असून सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या देशांमध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या देशांमध्ये आपला भारत 3ऱ्या स्थानावर आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय आनंदी दिन कधी साजरा केला जातो? तर हा आंतरराष्ट्रीय आनंदी दिन दरवर्षी 20 मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला? तर हा दिवस पहिल्यांदा 2013 मध्ये साजरा करण्यात आला होता. संयुक्त राष्ट्रामध्ये हा दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव 2012 मध्ये मांडण्यात आला व 2013 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, 2026चा प्रिझगर आर्किटेक्चर पुरस्कार कोणाला जाहीर झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच मिल जॉन रेडिक यांना 2026चा प्रिझगर आर्किटेक्चर पुरस्कार जाहीर झाला आहे. व हा पुरस्कार जिंकणारे ते एकूण कितवे व्यक्ती आहेत? तर हा पुरस्कार जिंकणारे ते एकूण 55वे विजेते आहेत आणि हा पुरस्कार जिंकणारे ते लॅटिन अमेरिकेतील 5वे व चिली या देशाचे 2रे व्यक्ती ठरले आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 2026चा संगीता कलानिधी पुरस्कार कोणाला जाहीर झाला? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.